नमस्कार मंडळी. आज एक वेगळ्या विषयावर आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत. मध्यंतरी निफ्टी जेव्हा 20,000 झालेलं तेव्हा मी एक 20,000च्या निमित्ताने असं एक ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवलेला की निफ्टीची सुरुवात कधी झाली, निफ्टी 20,000 झालं म्हणजे निफ्टीने किती परतावा दिला, याचा आपण थोडक्यात म्हणूया की आपल्या मार्केटने किती रिटर्न्स दिले. मग ती CAGR पद्धतीने आपण पाहिलं, डिव्हिडंड यील्ड पाहिली आणि एक फोरकास्टिंग पण आपण केलं की येणाऱ्या पिरियडमध्ये मार्केट किती रिटर्न्स देऊ शकतं. आणि तुमच्यापैकी अनेक जणांनी तो व्हिडिओ ॲप्रिशिएट पण खूप केला. आता एक अशाच निमित्ताने एक वेगळ्या स्वरूपाचा व्हिडिओ आज आम्ही बनवत आहोत. 8 ऑक्टोबर 2023 ह्या दिवशी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधला जो एक सगळ्यात जुना फंड, ह्याला 28 वर्ष पूर्ण झाली. म्हणजेच जर आपण सांगायला गेलो तर त्याच्या जवळपासच म्हणजे 8 ऑक्टोबर 1995ला हा एक पर्टिक्युलर म्युच्युअल फंड किंवा ह्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची ही पर्टिक्युलर स्कीम सुरू झाली होती. आणि त्याच्या जस्ट एक महिन्याभरानंतर म्हणजेच आपण म्हणूया आपला निफ्टी स्टार्ट झालेला होता नोव्हेंबर 95 पासून. म्हणजे साधारण आपण असं म्हणूया की निफ्टी निर्देशांक आणि हा पर्टिक्युलर म्युच्युअल फंड ह्या दोघांचा जन्म साधारण एकाच वेळी झाला होता. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आता जसं ह्या फंडला 28 वर्ष पूर्ण झालेली आहे, निफ्टीला पण 28 वर्ष पूर्ण झाली, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि आता आपण थोडंसं हे समजून घेऊया, जसं आपण एक निफ्टीचं ॲनालिसिस केलेलं तर ह्या फंडचं थोडंसं ॲनालिसिस करूया. हे एकदम फक्त क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे. याच्यामध्ये आपण डीप जर सदस्यांना जर हे आवडत असेल तर आपण नक्कीच ह्याच्यामध्ये थोडंसं डीप डिस्कशनमध्ये जाऊ. बाय द वे, ह्या फंडचं नाव आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड. पहिलं मी ह्याबद्दल थोडंसं सांगतो, निपॉन आणि या कन्सेप्टबद्दल. निपॉन इंडिया ग्रोथ फंड म्हणजे आपण म्हणूया निपॉन ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा ही जी पर्टिक्युलर स्कीम आहे. बाय द वे, ह्या फंड हाऊसचं पूर्वीचं नाव होतं रिलायन्स म्युच्युअल फंड. आणि आय थिंक आपल्याला माहीत असेल की रिलायन्स म्युच्युअल फंड ही कंपनी बेसिकली एक रिलायन्स कॅपिटल ग्रुपचा भाग होती. आणि मध्ये जेव्हा अनिल अंबानी ग्रुप किंवा आपण म्हणूया त्यांचीही कंपनी होती आणि जेव्हा त्यांचा ग्रुप जेव्हा डेटमध्ये गेला त्यावेळी आपण हे त्यावेळी शिकलो की ही एकमेव कंपनी होती, म्हणजेच म्युच्युअल फंड कंपनी होती, ही कम्प्लिटली डेट फ्री होती. आणि ही एकमेव कंपनी त्यांची प्रॉफिट मेकिंग होती. आणि ही एकमेव कंपनी आपण म्हणूया जॅपनीज सगळ्यात जी मोठी कॉंग्लोमरेट आपण म्हणूया की निप्पॉन म्हणजे तिकडची सगळ्यात मोठी ॲसेट मॅनेजमेंट आणि जगातल्या पहिल्या नावाजलेल्या कंपन्यांमध्येही येते. ह्या निपॉन ग्रुपने पहिलं एक सर्टन स्टेक बाय करत करत पूर्णपणे हा व्यवसाय जो आहे म्युच्युअल फंड कंपनीचा हा परचेस केला होता. म्हणजे ह्या निमित्ताने मला ही गोष्ट सांगायची आहे की बऱ्याचदा अनेक गुंतवणूकदारांना वाटतं की म्युच्युअल फंड बंद झाले तर काय. तर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, म्युच्युअल फंडचं जे स्ट्रक्चर असतं एक ट्रस्ट आणि स्पॉन्सर ह्या पद्धतीने होतं. म्युच्युअल फंड व्यवसाय चालवणारी जी एखादी कंपनी असते, ज्याला आपण म्हणतो ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ही व्यवसाय सुरू तर करू शकते पण ती बंद नाही करू शकत. त्यामुळे हा जो बिझनेस असतो, हे जे म्हणूया आपण ही इन्व्हेस्टमेंट असते, ही हँडओव्हर केली जाते एखाद्या दुसऱ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला. आणि मगच आपण म्हणूया की तो पर्टिक्युलर फंड त्याचं नाव बदलेल. जसं आपण बऱ्याचदा बघितलं आहे, फिडिलिटी नावाची जी एक MNC ग्लोबल मोठी कंपनी आहे, ते पण भारतामध्ये होते. त्यांचा बिझनेस L&T म्युच्युअल फंडने घेतला. बाय द वे, L&T म्युच्युअल फंडला नंतर HSBCने पण टेक ओव्हर केलं. सो हे एक खूप चांगलं स्ट्रक्चर ह्या निमित्ताने आपल्याला या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं कळतं. आपण थोडं आता समजून घेऊया निपॉन इंडिया ग्रोथ फंडच्या बद्दल. हा जो फंड आहे हा मिड कॅप कॅटेगरीमध्ये येतो. मिड कॅप म्हणजेच काय, सो जे मार्केटचं आपण जर क्लासिफिकेशन केलं इक्विटी मार्केटचं तर त्याच्या 3 कॅटेगरीज आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. सो त्यामध्ये जी एक मिड कॅप कॅटेगरी म्हणजे आत्ताचं डेफिनेशन काय आहे मिड कॅपचं, तर ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जर आपण उतरत्या क्रमाने लावलं तर 101 ते 250 ह्यामध्ये ज्या कंपन्या बसतात त्यांना आपण म्हणतो मिड कॅप कंपन्या. सो या मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक प्रामुख्याने करणं हे ह्या स्कीमचं मेन ऑब्जेक्टिव्ह झालं. म्हणजेच काय, थोडंसं हाय रिस्क हाय रिटर्न पद्धतीने आपण ह्याच्याकडे पाहू शकतो. साहजिकच आहे, आपण रिस्क ॲपेटाईटनुसार जर किंवा आपण रिस्क प्रोफायलिंगनुसार जर करायचं झालं तर लार्ज कॅप हे
तुलनेने कमी जोखीमचे असतात. मिड कॅपमध्ये थोडी जोखीम वाढते आणि स्मॉल कॅपमध्ये साहजिकच जोखीम वाढत जाते. आपण आता बघूया स्क्रीनच्या माध्यमातून की ह्या मिड कॅप रिलायन्स इंडिया ग्रोथ फंड किंवा आताचा निपॉन इंडिया ग्रोथ फंडचा एकंदरीत फंडचे ॲट्रिब्यूट्स कसे आहेत हे आपण आता स्क्रीनच्या माध्यमातून समजून घेऊया. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकत आहात की मी ही इन्फॉर्मेशन आधीपासून लोड केलेली आहे. राईट. बाय द वे, आपल्याला या ठिकाणी आता दिसतंय की 28 वर्षानंतर ह्या फंडची NAV साधारण आता झालेली आहे 2755. हा लास्ट ट्रेडेड डे जो होता हा होता 6 ऑक्टोबर. त्या दिवशी आपण पाहतो ही NAV आहे 2755. ज्यावेळी हा NFO आलेला म्हणजेच 8 ऑक्टोबर 1995 रोजी 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच त्यावेळी ह्याची NAV किती असणार? तर साहजिकच कुठलाही फंड जेव्हा नवीन येतो तेव्हा त्याची NAV असते 10 रुपये. याचाच अर्थ असा की आज ह्या फंडची जी NAV आपण पाहतोय ऑलमोस्ट 2755, म्हणजेच 275 पट ही NAV वाढलेली आहे. आणि मी हे काय म्हणे मला हे सांगायला आनंद होतोय की ह्या फंडने गुंतवणूकदारांचा पैसा म्हणजे जे कोणी तेव्हापासून गुंतवणूकदार म्हणून आहेत यांचा पैसा आतापर्यंत 28 वर्षात जवळजवळ 275 पट म्हणजे जवळजवळ 280 पट, कारण गेल्याच महिन्यात याची NAV 2800 पण गेली. सो 28 वर्षात 280 पट असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आपण पाहतोय 11 सप्टेंबरला याची NAV 2832 पर्यंत गेलेली होती. राईट. आपण पुढे जाऊया, ह्या फंडबद्दल थोडं समजून घेऊया. ॲज ऑफ नाव ह्या फंड हाऊस किंवा आपण म्हणू ह्या स्कीमचे जे ॲसेट अंडर मॅनेजमेंट जे आहे हे आहे 19,247 कोटी. इमॅजिन केवढी मोठी साईज ह्या फंडची झालेली आहे ते. आणि एक एक करून आपण बघूया ह्याचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे ते. एक्सपेन्स रेशो एकदमच कमी आहे 1.71. म्हणजेच ह्याला आपण म्हणूया की फंड मॅनेजमेंट चार्जेस एव्हरीथिंग जे एक प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीला एक सेबीने एक लिमिट दिलेला आहे की तुम्ही एवढ्यापर्यंत तुमचे सर्व खर्च भागवण्यासाठी स्कीमचा जो एक अमाऊंट चार्ज करू शकता तीही आहे. जसजसं फंडची साईज मोठी होत जाते एक्सपेन्स रेशो कमी होत जातात. हे या ठिकाणी आपण पाहिलं 1 लाख जे गुंतवले आहेत त्याची आजची व्हॅल्यू किती, तर ती 2,75,50,660. आणि जर ह्याच्यामध्ये आपण 1000 रुपयाची SIP करतो आहोत तर ह्या पद्धतीने आपली गुंतवणूक 3,36,000 झाली असती 28 वर्षामध्ये. आणि त्याची व्हॅल्यू 1,75,32,809. याचाच अर्थ असा की आत्तापर्यंत इन्सेप्शनपासून सुरुवातीपासून जर ह्या फंडची NAV 10 रुपयाची आज 2,755 झालेली आहे, म्हणजेच CAGR रिटर्न्स हे 22.5% आहेत. आपल्याला आठवत असेल निफ्टीचा जेव्हा आपण व्हिडिओ केलेला त्यावेळी आपण तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली की निफ्टीचे CAGR रिटर्न किती राहिलेले आहेत, तर ते साधारण 12 ते 12.5% आसपास राहिलेले आहेत. याचाच अर्थ असा की निफ्टीने जेवढा आतापर्यंत 28 वर्षामध्ये परतावा दिला आहे, ह्या स्कीमने साधारण निफ्टीपेक्षा दुप्पट परतावा दिलेला आहे. आणि जेव्हा आपण 28 वर्ष होल्ड करतो, ही जी कंपाऊंडिंग होतं ज्याला आपण म्हणतो चक्रवाढ होते, त्याचा किती मोठा फरक पडतो तर ते आपण जरा समजून घेऊया. 1000चा निफ्टी आपण पाहिलं की तो 20,000 झाला, म्हणजे पैसे 20 पट झाले. याचाच अर्थ असा की 28 वर्षामध्ये 12% CAGR जर निफ्टी देऊ शकला तर पैसे आपले 20 पट होत आहेत. पण 22% CAGR मध्ये पैसे किती पट होत आहेत, तर ते जवळजवळ 275 पट. इमॅजिन करण्यासारखी गोष्ट. म्हणजे 20 पटीच्या समोर रिटर्न्स फक्त 10% जास्त दिलेले आहेत, पण ॲक्च्युअल अमाऊंट वाईज जर आपण पाहिलं तर 1000चा निफ्टी 20,000 20 पट, 10ची NAV 2800 म्हणजे 280 पट. आणि हा जो फरक आहे ना 10% एक्स्ट्रा CAGR मुळे आपण पैसे 20 ते 40 पट नाही झाले, म्हणजे रिटर्न्स डबल झाल्यामुळे 28 वर्षामध्ये पैसे 20 पटीचे 40 पट नाही झाले तर ते 280 पट झाले. हीच ताकद असते चक्रवाढची, कंपाऊंडिंगची. आणि म्हणूनच नेहमी आम्ही तुम्हाला हे सतत सांगत असतो की बाबा कुठलीही गुंतवणूक जी आहे ही जास्तीचा जो परतावा देते हा का देते, तर तो कंपाऊंडिंगमुळे देते. म्हणून दीर्घकाळ आपण म्हणतो गुंतवणूकदार म्हणून टिकून राहणं गरजेचं असतं. आपण पुढे बघूया या स्कीमबद्दलच्या अजून काही गोष्टी.
एक जस्ट जसं मगाशी म्हटलं की हा एक क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करणारा व्हिडिओ आपण करतो, त्यामुळे खूप टेक्निकॅलिटीमध्ये आपण ह्या ठिकाणी जाणार नाही आहोत, पण काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. जसं आपण म्हणतो प्राईज अर्निंग रेशो, ज्याला आपण म्हणतो की ह्या पर्टिक्युलर स्कीमने आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या सगळ्या कंपन्या घेतल्या त्याचा ॲव्हरेज पोर्टफोलिओचा जो PE आहे हा आहे 26%. प्राईस टू बुक व्हॅल्यू ह्या पोर्टफोलिओची म्हणजे सर्व कंपन्यांची मिळून आपण पाहतोय 7.5 आहे. मार्केट कॅपिटलायझेशनचा ॲव्हरेज येतो 70,000 करोड. आता तुम्ही म्हणाल मिड कॅप फंड आहे, पण मग मार्केट कॅप 70,000 करोड कसं? कारण कुठलाही फंड हा डायव्हर्सिफाय करत असतो आपला पोर्टफोलिओ. थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये लार्ज कॅप कंपन्यांचा पण समावेश आहे आणि याच्यामुळे थोडीशी रिस्क फॅक्टर जो असतो हा कमी होऊन जातो. या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या फंडची हिस्ट्री कशी राहिलेली आहे. डिव्हिडंड कॅटेगरी असेल तर त्याने डिव्हिडंड कधी दिला असेल तर ते आपण इथे ते पण पाहतो आहोत. NAVची मूवमेंट आपण ह्या ठिकाणी बघतो. इथे मी थोडा जास्त वेळ घेईन आणि मग मला काही गोष्टी सांगायला आवडतील या ठिकाणी कशा रीतीने आहे. थोडंसं झूम केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की साधारण गेल्या आठवड्यापर्यंत किंवा लास्ट वीकपर्यंतचे रिटर्न्स आपण या ठिकाणी बघू शकतो. आपल्यासमोर 3 पर्टिक्युलर आपल्याला या ठिकाणी रेट दिसत आहेत की ह्या फंडने सिन्स इन्सेप्शन म्हणजेच आपण म्हणूया 28 वर्षामध्ये किती ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये किती रिटर्न्स दिले, ज्याला आपण म्हणूया NAV जी वाढलेली आहे. म्हणजे एक आपण जे पाहिले आता 22% ही जी पाहिली ही चक्रवाढ ह्याला आपण म्हणतो ॲन्युअलाइज यील्ड किंवा CAGR रेट. पण ॲक्च्युअल सरळ व्याज पद्धतीने जर आपण काढलं तर परतावा किती आहे, तर तो आहे 27,521%. राईट. आता ह्याच पिरियडमध्ये ह्या फंडचा जो बेंचमार्क आहे, बेंचमार्क म्हणजेच काय, मी हे मागच्या काही गोष्टी व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. बेंचमार्क म्हणजे आपण म्हणतो निर्देशांक. कुठल्याही म्युच्युअल फंडचा जो परतावा आहे किंवा त्याचा परफॉर्मन्स आहे ह्याची तुलना केली जाते प्रामुख्याने त्याच्या बेंचमार्क बरोबर. म्हणजे तो पर्टिक्युलर एक मापदंड असतो आणि जनरली लार्ज कॅप म्युच्युअल फंड असेल तर त्याचा मापदंड निफ्टी असतो. मिड कॅप असेल तर त्याचा मापदंड मिड कॅप इंडेक्स असते, म्हणजे ह्या 150 कंपन्यांची इंडेक्स असते. स्मॉल कॅपची स्मॉल कॅप इंडेक्स असते. सो याचा जो मापदंड आहे तो आपण पाहू शकतो आहोत की त्याचे रिटर्न्स हे त्याच पिरियडमध्येच म्हणजेच सप्टेंबरमध्ये आपण पाहतोय लास्ट कॅलेंडर मंथपर्यंत हे रिटर्न्स आहेत. एक्झॅक्टली आपण म्हणूया 28 वर्षाचे हे आहेत 1800% आणि ह्याच्या समोर ह्या फंडचा जो परतावा आहे हा खूपच जास्त आहे. बाय द वे इकडे डॉलर ॲडजस्टेड रिटर्न पण आपण बघतोय. जनरली हे FISसाठी असतं की दरवर्षी रुपयाचं जे डिप्रिसिएशन होतं त्यामुळे जे काही रिटर्न्स इक्विटी मार्केटमध्ये बनले हे थोडेसे कमी होतात. तरीसुद्धा आपण पाहतोय की डॉलर टर्म्समध्ये पण ह्या फंडने 11,000% रिटर्न्स दिलेले आहेत. दॅट मीन्स आपण म्हणूया की जी ओव्हरऑल मार्केटपेक्षा हे जवळपास 6 पट जास्त रिटर्न्स डॉलर ॲडजस्टेड दिलेले आहेत. आपण थोडं पुढे जाऊया. म्हणजे हे क्लिअर इंडिकेशन आहे की ज्यांना कोणाला असं वाटतं की युजली एक बऱ्याचदा हल्ली ना मी असं म्हणेन काही वेस्टर्न आर्टिकल्स येतात ज्याच्यामध्ये हे दिलेलं असतं की पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग किंवा आपण म्हणूया ETFमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर इंडेक्स बाय करणं किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड बाय करणं किंवा अगदी जर सांगायचं झालं तर शेअर बाजारात गुंतवणूक करायची पण म्युच्युअल फंडमध्ये नाही करायची. आपलं क्लिअर दिसतंय की हे म्युच्युअल फंड्स ॲक्टिवली मॅनेज म्युच्युअल फंड्स ज्या म्युच्युअल फंड कंपन्यांना एक एवढा हेवी ट्रॅक रेकॉर्ड आहे, स्ट्रॉंग रिसर्च आहे, असे फंड्स हे नेहमी मार्केटपेक्षा चांगला परतावा देतात. कधी कधी कमी पण देतात आणि तो नेमका कधी ते पण आपण पुढे या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतंय की ह्या फंडचे परफॉर्मन्स. बाय द वे हा परफॉर्मन्स जरी आपण बघत असलो तरी मला इथे सांगायचं आहे की कुठेही तुम्हाला उद्युक्त करणं ह्या स्कीमसाठी किंवा असं काही याच्या मागचा हेतू नाही. एक फक्त नॉलेज रिफ्रेशमेंट व्हावी, तुम्हाला गुंतवणुकीचा हा पण अँगल समजावा, हाच ह्या मागचा एक निव्वळ हेतू आहे. सो निफ्टी मिड कॅप इंडेक्सने जर आपण पाहिलं आतापर्यंत तर 15% CAGR दिलेली आहे आणि या फंडने मात्र 22%ची आतापर्यंत CAGR दिलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलं तर ह्या फंडचे 23% रिटर्न आहेत. त्याच पिरियडमध्ये मिड कॅपचे रिटर्न्स हे इंडेक्सचे रिटर्न्स हे 20% आहेत.
3 वर्षामध्ये ह्या फंडचे रिटर्न हे 33% आहेत आणि इंडेक्स मात्र फक्त 16.5% आहे. आणि इथे आपल्याला दिसतं स्कीमचा अल्फा. मला इथे अल्फा काय असतो ते सांगायला आवडेल की एखाद्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने त्याच्या रिस्पेक्टेड बेंचमार्कपेक्षा, म्हणजे त्याचा जो मापदंड आहे ज्याच्याशी त्याची तुलना होते, थोडक्यात मार्केट आपण असं म्हणूया, मार्केटपेक्षा किती बेटर रिटर्न्स दिले ह्याला आपण म्हणूया अल्फा. म्हणजेच काय की समजा मार्केट 10% वाढलं पण जो फंड 15% वाढला म्हणजे फंडचा अल्फा आहे 5%चा. उलटं पण आहे की जर मार्केट 10% कमी झालं पण फंड जर फक्त 5% कमी झाला म्हणजे आपण म्हणणार फंडचा अल्फा 5% आहे. त्याला आपण म्हणूया अल्फा. अल्फा म्हणजे काय, तुम्ही किती सुपिरियर काम केलं मार्केटच्या तुलनेमध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकतो आहोत की या फंडचा अल्फा हा प्रत्येक वेळी मार्केटपेक्षा जास्तच दिसतो. अगदी लेटेस्ट बघूया ना आपण. आता आपण ऑक्टोबरमध्ये हा व्हिडिओ बनवतोय. गेल्या 3 महिन्यामध्ये मिड कॅप इंडेक्स 5% खाली आहे, पण ह्या 3 महिन्यामध्ये सुद्धा ह्या स्कीमने 10% रिटर्न्स दिलेले आहेत. किंवा गेल्या 1 वर्षामधला जर मिड कॅप 150 इंडेक्सचा परफॉर्मन्स पाहिला तर तो 14% डाऊन आहे आणि स्टील आपण पाहतो आहोत की मिड कॅप ह्या स्कीमने 26% पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. दीज आर द ॲन्युअल रिटर्न्स. हे आपण पाहतो. ॲन्युअल म्हणजे कॅलेंडर पिरियडचे रिटर्न्स आपण या ठिकाणी पाहतो आहोत. हे जे रिटर्न्स आहेत हे आपल्याला आज 8 ऑक्टोबर पर्यंतचे रिटर्न्स आहेत. म्हणजे गेल्या 8 ऑक्टोबर 2020 पासूनचे किंवा गेल्या 8 ऑक्टोबर 2018 पासूनचे, आणि हे कॅलेंडर इयरचे रिटर्न्स आपण पाहतो. इथे आपण क्वार्टरली पण पाहतोय की प्रत्येक क्वार्टरमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक क्वार्टरमध्ये ह्या फंडने कसा परफॉर्मन्स दिलेला आहे. बाय द वे हा सर्व डेटा तुमच्या फंड बाजारच्या वेब लॉग इनमध्ये अवेलेबल आहे. मी सुद्धा त्या वेब लॉग इनमधूनच तुम्हाला हे सर्व दाखवतो आहे. काही इतर अशाच मिड कॅप फंड्स बरोबर त्याचं कंपॅरिझन सुद्धा केलेलं आहे आणि ऑलमोस्ट अक्रॉस ऑल कॅटेगरीज आपण बघतोय की ह्या फंडचा परफॉर्मन्स इतर सर्व मिड कॅप कंपन्यांच्या तुलनेत हा पॉझिटिव्हच दिसतो आहे. थोडं इंटरेस्टिंग गोष्टीकडे जाऊया आपण. रोलिंग रिटर्न्स. रोलिंग रिटर्न्स म्हणजेच काय, तर रोलिंग रिटर्न्स म्हणजे एक असा विषय की ज्या ठिकाणी आपल्याला हे दिसतंय की मी जर ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहतो एका पर्टिक्युलर पिरियडसाठी, राईट, सो इयरली पिरियडसाठी किंवा आपण कुठल्याही एका पिरियडसाठी जर मी इन्व्हेस्टेड राहतो तर मला हा पर्टिक्युलर फंड्स किती परतावा देतो. म्हणजेच काय की पॉईंट टू पॉईंट रिटर्न्स ज्या पद्धतीने जर मी बघितलं तर आपण ते या ठिकाणी समजून घेऊया. 5 इयर रोलिंग रिटर्नच्या हिशोबाने आपण जाऊया, कारण असं आपण म्हणतो की किमान 5 वर्ष तरी आपण गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जर मी ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहे तर 5 वर्ष इन्व्हेस्टेड आहे, तर एकही असं वर्ष नाही आहे की ज्या वर्षी ह्या फंडने निगेटिव्ह रिटर्न दिले. म्हणजेच काय, 5 इयर रोलिंग रिटर्नचा अर्थ असा आहे की मी कुठल्याही एका दिवशी गुंतवणूक करतो आणि तिथून मी 5 वर्ष थांबतो. बऱ्याचदा कसं असतं की रोलिंग रिटर्न्स हे निगेटिव्ह कधी दिसतात, आयदर जर मी 5 वर्षाच्या हिशोबाने बघतो तर आयदर मी जर गुंतवणूक खूप हायला केली असेल आणि त्याच्या 5 वर्षानंतर मार्केट पडलं तर हे रोलिंग रिटर्न आपल्या निगेटिव्ह दिसू शकतात. आपण या ठिकाणी पाहू शकतोय की एकाही वर्षी, इनफॅक्ट या ठिकाणी बघा 2013 एकदाच फक्त रिटर्न दिसत आहेत. सगळ्यात लोवेस्ट जे दिसत आहेत ते पण 3% पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ज्यावेळी एक मंदी आलेली किंवा 2008 पण आपण पाहतोय मंदी आलेली, तरीसुद्धा 5 इयर रिटर्न ह्या फंडचे जे आहेत हे 24-25% दिसत आहेत. इवन जो इकडे लोवेस्ट पकडला, मी निफ्टी मिड कॅप इंडेक्सचे रिटर्न सांगितले, ह्याचे रिटर्न स्टील पॉझिटिव्हच आहेत, 3.5%च आहेत की ज्यावेळी निफ्टीचे मिड कॅप इंडेक्सचे रिटर्न लोवेस्ट होते 5 इयर रोलिंग रिटर्न्स. इवन आपण कोविडचं एक्झाम्पल घ्या. कोविडमध्ये जो एक मोठा फॉल आला त्यावेळी सुद्धा आपण पाहू शकतो मार्च 2020 की 5 इयर रोलिंग रिटर्न बेसिसवरती मार्केटचे रिटर्न म्हणजे निफ्टी मिड कॅपचे रिटर्न जे होते हे ऑलमोस्ट आणि निपॉन इंडिया ग्रोथ फंडचे रिटर्न ऑलमोस्ट मॅचिंग आहे, तरी 3.5% CAGR पॉझिटिव्हच आहे. सो ही एक गोष्ट चांगली आपल्याला ह्या निमित्ताने कळते की ऑन अ 5 इयर रोलिंग रिटर्न बेसिस, म्हणजे कुठल्याही पिरियडला मी इन्व्हेस्ट करून जर 5 वर्ष होल्ड करतो इन्व्हेस्टमेंट, तर देर इज ऑलमोस्ट अ 0 पॉसिबिलिटी किंवा मला निगेटिव्ह रिटर्न्स मिळण्याची जी शक्यता आहे ही सर्वात कमी आहे. आता आपण थोडंसं अजून 2-3 चांगल्या गोष्टी बघूया. बेस्ट रिटर्न्स आणि वर्स्ट रिटर्न्स. हे यासाठी बघतोय आपण बेस्ट रिटर्न वर्स्ट रिटर्न की ज्यावेळी
मार्केट वाढतं तेव्हा हा फंड कसा वाढतोय किंवा मार्केट पडतंय त्यावेळी हा फंड कसा पडतोय. जसं एक एक्झाम्पल घेऊया, बेस्ट रिटर्न्स कधी दिलेले आहेत ह्या फंड्सने, तर 2000 साली जेव्हा एका महिन्यात सेन्सेक्स 16.5% वाढलेला, हा फंड 50% वाढलेला. किंवा आपण पाहतोय की कुठल्या 3 महिन्यामध्ये मार्केट सगळ्यात जास्त वाढलेलं, तर 18% सेन्सेक्स वाढलेला ऑक्टोबर 99 ते जानेवारी 2000. त्या पिरियडमध्ये मात्र हा फंड 3 महिन्यात 88% रिटर्न्स दिलेले ह्या फंडने. किंवा आपण बघूया 6 महिन्याचा परफॉर्मन्स जो सेन्सेक्सचा आहे हा 32% पॉझिटिव्ह होता 99 ते 2000 साली. त्यावेळी सुद्धा ह्या फंडचे रिटर्न 150% होते. अगदी ही बरीचशी जी मोठी तेजी ही आपण पाहिली शेअर बाजारातली, ही काय म्हणूया आपल्या कारगिल वॉर नंतर जे एक साधारण 2007 पर्यंतची ती जी एक तेजी होती, ज्याला आपण नेहमीच मदर ऑफ ऑल द बुल रन्स असं म्हणतो, त्या पिरियडमध्ये पाहतोय. आणि फॉल तर ऑब्व्हियसली मार्केटमधला सगळ्यात मोठा फॉल आपल्याला कोविड पिरियडमध्येच दिसतो. एक महिन्यात आपलं सेन्सेक्स 37% पडलेला, त्यावेळी आपण पाहतोय की हा फंड जवळजवळ 35% फॉल आहे. किंवा ऑन अ 3 मंथ्स बेसिस ह्या फंडने फेब्रुवारी 2020 ते मे 2020 -45% रिटर्न पण दिलेले आहेत. पण परत तोच प्रश्न आहे की मी 3 महिन्यासाठी कुठलाही आपण कोणी मिड कॅपमध्ये इन्व्हेस्ट नाही करत. होल्ड केल्यानंतरचे रिटर्न्स जे आहेत हे आपण इथेच रोलिंग रिटर्न पॉईंट ऑफ व्ह्यूने आता जस्ट बघितलेले आहे. सो सांगण्याचा हेतू फक्त इथे हाच आहे की अनेक ही जी NAV आपण मगाशी डिस्कस केली की 10 रुपयाची जी 2800 झालेली आहे, त्याच्यामध्ये कितीतरी वेळा असं झालं आहे की ही NAV जर मी म्हणतो की फंड जर 35% खाली आलं आहे, फंड जर 45% एका 3 महिन्यात खाली आलं आहे, फंड जर 6 महिन्यात 48% खाली आलेला आहे, याचा अर्थ NAV अर्धी झालेली आहे. आणि एवढं होऊन सुद्धा नंतर ती NAV कव्हर होऊन आज आपण हा 2800चा नंबर बघतोय. सो गुंतवणूकदार म्हणून जे टिकून राहायचं असतं किंवा जे करेज दाखवायचं असतं ते याच गोष्टीसाठी दाखवायचं असतं की कधी एखाद्या 6 महिन्यात जरी तुमची गुंतवणूक अर्धी झाली तरी आपल्याला तो विश्वास असला पाहिजे की हे टेम्पररी म्हणतो ना, ते आपण एक ते वाक्य आहे ना की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, हा तसा भाग इथे आपण प्रामुख्याने बघत असतो. सेम आपण हे सगळं पाहूया आणि मी थोडंसं लास्ट पार्टमध्ये येतो की SIP रिटर्न्स हे नेहमी आपण पाहतो की बऱ्याचदा हे आपल्याला ॲक्च्युअल रिटर्न्सपेक्षा जास्त दिसतात, कारण SIPमध्ये मेजॉरिटी ऑफ टाइम्स SIPमध्ये ॲव्हरेजिंग होतं. स्पेशली आता आपण बघतो की 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष SIP यील्ड ही आपल्याला ॲक्च्युअल यील्डपेक्षा मार्केटच्या ॲक्च्युअल रिटर्न्सपेक्षा ही आपल्याला जास्त दिसते. आणि लास्ट पार्टवर आपण येऊया, 1-2 शेवटचे पार्ट ज्याला आपण म्हणतोय अल्फा, की ऑन अ 5 इयर बेसिस ह्या फंडने किती वेळा मार्केटपेक्षा हा फंड मागे राहिलेला आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय ही जी आपण डायग्राम पाहतोय, ग्रीन सेस की ह्या फंडने मार्केटपेक्षा किती टक्के जास्त परतावा दिला आणि रेड सेस ह्या फंडने मार्केटपेक्षा कमी परतावा दिला. आणि ते क्लिअरली आपल्याला दिसतंय ऑन अ 5 इयर बेसिस. फार 1-2 महिन्यासाठी ह्या फंडने मार्केटपेक्षा कमी परतावा दिला. किंवा इकडे आपण 2020चा आपण जो कालावधी पाहिला, अगदी काही थोड्याफार 5-6 महिन्यासाठी ह्या फंडने मार्केटपेक्षा कमी परतावा दिला. आणि द रिटर्न्स अल्फा जो निगेटिव्ह दिसतोय तो हार्डली 1% आहे. म्हणजेच चांगले फंड्स ऑन अ लार्जर टाइम स्केल, म्हणजे ज्याला आपण म्हणूया जास्त पिरियडसाठी जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा ते खूप कमी कालावधीसाठी मार्केटपेक्षा मागे राहतात. इव्हेंच्युअली आपण पाहतोय की हे सर्व फंड्स मार्केटला एका मोठ्या मार्जिनने बीट करतात. बाय द वे, ज्यांना कोणाला तो जो फील येत नाही इक्विटी मार्केट इन्व्हेस्टिंगचा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे, त्यांना मला सांगायला आवडेल की इथे आपल्याला प्रत्येक म्युच्युअल फंडने कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे बघण्याचा देखील ऑप्शन आहे. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की ह्या कंपनीने आजच्या डेटला कोणकोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. पहिलं तर आपण मार्केट कॅपिटलायझेशन वाईज बघूया. लास्ट मंथ क्लोज झाला तेव्हा आपण पाहतो की ह्या फंडची 71% गुंतवणूक ही मिड कॅप कंपन्यांमध्ये, 24% गुंतवणूक ही लार्ज कॅप कंपन्यांमध्ये, स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये 3% आणि 2% अमाऊंट त्यांनी कॅश मेंटेन केलेली आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला म्हणतो ना या पर्टिक्युलर फंडने कोणकोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते सर्व इथे दिसतं. आजच्या डेटला ह्या कंपनीने 96 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. ह्या स्कीमने मला म्हणायचं होतं.
सो ही पूर्ण लिस्ट आहे आपल्यासमोर. अगदी 96च्या 96 सगळ्या कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनी म्हणजे जर ह्या फंडकडे 100 रुपये आहेत तर त्यांचे 4 रुपये चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग ह्या कंपनीमध्ये गुंतलेले आहेत. अशा रीतीने ही आपल्याला पूर्ण लिस्ट या ठिकाणी दिसते. आणि मी तर सांगेन की हे तुम्ही नक्की बघा की ह्या निमित्ताने ह्या कंपन्या यांच्या मागचे फंडामेंटल्स हे पण थोडासा अभ्यास करा, जे डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टर आहे. आणि एक पोर्टफोलिओ जो असतो तो असाच बनतो. बऱ्याचदा इन्व्हेस्टर, रिटेल इन्व्हेस्टर हा एखाद्या कंपनीकडे बघतो, पण इन्स्टिट्यूशन्स हे नेहमी एक पोर्टफोलिओ पद्धतीनेच याकडे बघतात आणि पोर्टफोलिओच इंडेक्सला बीट करू शकतो. सो हे सेक्टर लोकेशन आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कोणकोणते सेक्टर्स, ह्या साहजिकच आहे की मिड कॅप सेक्टर असल्यामुळे बँकिंग आपल्याला तेवढं स्ट्रॉंग नाही दिसत आहे, बट NBFC आहे. बँकिंग सगळं मेजर लार्ज कॅपमध्ये जातं. सो हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सेक्टर अलोकेशन, कुठल्या कंपन्यांमध्ये ते लोक ॲडिशन करत आहेत किंवा कुठल्या कंपन्यांमधून बाहेर पडत आहेत, तर ते पण इथे दिसतं. जसं रिसेंटली आपण बघतोय लास्ट मंथमध्ये त्यांनी ह्या 2 कंपन्या ॲड केल्या, पण ह्या 2 कंपन्या कमी पण केलेल्या आहेत. सो ही सर्व इन्फॉर्मेशन, हे सर्व ॲनालिसिस आपल्याला ह्या निमित्ताने आपण पाहिलं. सो 28 वर्ष पूर्ण केलेला असे फार कमी फंड्स आहेत. मोजून 2-3 फंड्स आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्यांना एवढा मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि ज्यांना हा एवढा मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यांचा परफॉर्मन्स खूपच सुपिरियर राहिलेला आहे. परत एकदा डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ह्या निमित्ताने फक्त 28 वर्षाची वेल्थ क्रिएशन जर्नी सांगणं हा यामागचा हेतू होता. ह्याच्यामध्ये कुठलेही बाकी तुमचे डिसिजन हे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड ॲडवायझरला विचारूनच घ्यावेत. हे खूप महत्त्वाची गोष्ट. पण एवढंच सांगेन की इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्म असते. कंपाऊंडिंग हे लाँग टर्ममध्येच रिअलाईज होतं. फक्त ते पेशन्स असावे लागतात. आपण म्हणतो ना की जास्त जेव्हा ते रिअलायझेशन येतो तोपर्यंत लोकांचे पेशन्स संपलेले असतात. असं होऊ नाही द्यायचं आहे. एक म्हणतो ना, एक आपल्याला पैसा नाही बनवायचा, आपल्याला वेल्थ बनवायची. आणि वेल्थ ही लाँग टर्म आणि ह्या पेशन्सनेच बनते. अशाच प्रकारचं ॲनालिसिस अजून काही फंड्सचं पण आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आवडलं असेल तर नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला पण समजेल की अजून तुम्हाला कशा प्रकारच्या ॲनालिसिसमध्ये इंटरेस्ट असेल. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.